महाराष्ट्रातील हजारो तरुणांची गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतीक्षा आज अखेर संपली आहे। आज मंगळवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तब्बल 15,000 पोलीस पदांच्या भरती संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलाय। राज्यातील पोलीस दलात तब्बल 15,000 नवीन भरतींना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवार 12 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। याशिवाय मंत्रिमंडळाने आणखी 4 महत्त्वाचे निर्णय घेतलेत। अन्न नागरी पुरवठा विभाग, राज्यातील रास्तभाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिका धारकांना अन्नधान्य वितरण, विमानचालन विभाग, सोलापूर, पुणे, मुंबई हवाई प्रवासाकरिता निधी देण्याचा निर्णय, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदारांच्या अटी शिथिल, शासन हमीस 5 वर्षांची मुदतवाढ, गृह विभाग, महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे 15,000 पोलीस भरतीस मंजुरी। पोलीस भरतीची स्वप्ने पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच सज्ज व्हायला हवे। शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यांसाठी सखोल तयारी करणं गरजेचं आहे। तसेच भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया नीट तपासावी। मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानं भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे।